शिक्षण, आरोग्य, सामाजिक, राजकीय, कृषी विषयक आणि सांस्कृतिक माहितीचं सक्षम व्यासपीठ। सरपंच माझा, एकच ध्यास, गावाचा विकास। शिर्डी लोकसभेचे दमदार खासदार सन्माननीय भाऊसाहेब वागचौरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो, सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की सर्वांनी टाळ्यांच्या गजरात खासदार साहेबांचं स्वागत करा। शिर्डी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय भाऊसाहेब वागचौरे साहेब यांचं आपल्या चिंचोली गुरवच्या पावनभूमीमध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे। स्वच्छ व सुंदर हरित गाव निर्माण व्हावं, त्याचा एक संकल्प सन्माननीय महेंद्र शेठ घोडगे यांनी उराशी बाळगलेला आहे आणि हे एक आदर्श गाव निर्माण व्हावं, हिवरे बाजार सारखं गाव निर्माण व्हावं, हा एक संकल्प त्यांनी उराशी बाळगलेला आहे आणि त्या दृष्टीने ते आपल्याला मदत करत आहे। सन्माननीय अनिल नागणे साहेब, गट विकास अधिकारी, पंचायत समिती संगमनेर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, प्रतिष्ठानच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण एक सामाजिक बांधिलकी जपत आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, ही एक भावना सन्माननीय महेंद्र शेठ घोडगे पाटील हे नेहमी बाळगतात आणि आजही तसंच आहे। एक ज्ञानदानाचं एक पवित्र कार्य या ठिकाणी करत असताना विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून हा एक छोटासा साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। म्हटलं जातं, विद्याधनम सर्वधनम प्रधानम, न चोर हरियम न च राज हरियम, न भ्रातृभाज्यम न च भारकारी। विद्या हे धन असं आहे की ज्याचं संपत्तीचं ज्याप्रमाणे भावाभावात वाटप होतं त्याप्रमाणे विद्येचं वाटप होत नाही, ज्याचं ओझही होत नाही। असं पवित्र या ज्ञानदानाच्या कार्यात सन्माननीय महेंद्र शेठ घोडगे यांनी त्यांच्या प्रतिष्ठानच्या मार्फत या ठिकाणी मोलाचा असा हातभार लावलेला आहे। असे उपक्रम दरवर्षीच प्रतिष्ठानच्या मार्फत या ठिकाणी सुरू असतात। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय सूचना सन्माननीय गावचे विद्यमान सरपंच विलास अण्णा सोनवणे हे अध्यक्षीय सूचना मांडतील। करावा, सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। एक मिनिट इकडे बघा। संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव तालुका संगमनेर येथे माजी महसूल मंत्री लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच सरला बेटचे विश्वस्त जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेठ घोडगे पाटील यांच्या वतीने तळेगाव व वडगाव पान गटातील जिल्हा परिषद शाळेतील सर्वच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे। कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व यांचा त्रिवेणी संगम असलेले महेंद्र शेठ घोडगे पाटील यांनी आपल्या छत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख कामे केलेली आहे। मागील 10 वर्षापासून अनेक समाज उपयोगी कामे ते करत आहे। चिंचोली गुरव येथे सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शिर्डी लोकसभेचे खासदार सन्माननीय भाऊसाहेब वागचौरे साहेब, त्याचबरोबर एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात, गट विकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर,
सन्माननीय अनिल नागणे साहेब व महेंद्र शेठ गोडगे पाटील तसेच चिंचोलीचे सरपंच विलास अण्णा सोनवणे यांच्या शुभ हस्ते सदर कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी ग्रामस्थ व महेंद्र शेठ गोडगे पाटील यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल गोडगे यांनी केले। एकदम कामाचा माणूस आहे, अगदी सर्वसामान्यांना भेटणार आणि खासदार कसा असावा हे ज्यांनी दाखवून दिलं असे वातावरण साहेब। आम्ही त्यांना निवडून भेटायला गेलो तेव्हा त्यांनी फक्त एका शब्दात सांगितलं आम्हाला की आपल्याला पहिल्यापेक्षा जास्त काम करायचं, खूप काम करायचं आहे, ते काम करण्यास त्यांना परमेश्वर शक्ती देऊ असं मी आपल्या गावाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो। तसेच ज्या सामाजिक कार्यात ज्या नेहमीच अग्रसर असतात व ज्यांच्याकडून आपल्या तालुक्याला फार अपेक्षा आहेत अशा जयाताईंचं मी आपल्या गावाच्या वतीनं अभिनंदन करतो व त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा देतो। तसेच महेंद्र शेठ म्हणजे आपल्या गावात एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे। त्यांचा प्रत्येक क्षेत्रात सामाजिक असेल, धार्मिक असेल, शैक्षणिक असेल व आता समजा आपल्या गावचं जे गाव बदलून टाकायचं त्यांनी त्यांचं स्वप्न आहे, जे त्यांची तळमळ आहे, त्याबद्दल मी आमच्या ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचंही अभिनंदन करतो व थांबतो। जय हिंद। सत्कार आयोजित केलेला आहे ते आपल्या लोकसभेचे ज्येष्ठ नेते आणि विकास पुरुष ज्यांना म्हटलं जातं पूर्ण या जिल्ह्यामध्ये आपले माननीय सरदार भाऊसाहेबजी वातोरे साहेब, तसेच युवक काँग्रेसच्या अध्यक्षा सध्या धडाडीने या तालुक्यामध्ये कामांचा ज्यांनी जोर लावलेला आहे आणि तरुणांच्या महिलांच्या प्रश्नांवर एक वेगळ्या पद्धतीने काम चालू केलेलं आहे ते आपल्या जयश्रीताई थोरात, तसेच आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी ज्यांचं आपल्या गावाला कायम किंवा आपल्या गटाला कायम सहकार्य मिळतं असे अनिल नागणे साहेब। या ठिकाणी उपस्थित सगळे बंधू भगिनी, आपल्या शाळेमधील सर्व विद्यार्थी, मी जास्त काही बोलत नाही कारण खासदार साहेबांना डीपीडीसीची 10:30 वाजता मीटिंग आहे। या ठिकाणी एक दोनच गोष्टी आपल्या समोर मांडू इच्छितो की आज आपण या तळेगाव वडगाव पान गटातील 4000 विद्यार्थ्यांना स्कूल किटचं वाटप केलेलं आहे आणि काही आपण करायचं म्हणून केलेलं नाहीये। आपण बॅग सुद्धा अतिशय उत्तम क्वालिटीच्या आहेत, तुम्ही कंपास बॉक्स पाहा तो सुद्धा उत्तम क्वालिटीचा आहे। प्लॅस्टिकच्या साधी वॉटर बॅग नाही दिली, वॉटर बॅग सुद्धा अतिशय उत्तम, कधी मार्केटला चौकशी केली तर त्याच्या किमती तुम्हाला कळतील। आणि याच्या मागचा हेतू एकच आहे की विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळालं पाहिजे। छत्रपती प्रतिष्ठानची सुरुवात साहेबांनी मला छत्रपती प्रतिष्ठान सुरू करायला सांगितलं होतं 2014 साली आणि याच्या मागचा उद्देश एकच होता की राजकारणाबरोबर सामाजिक काम चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे। आणि 2014 पासून आपल्याला माहिती, ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस टँकरच्या स्वरूपात मुलांच्या साठी आपण शिक्षणासाठी विविध योजना आपण चालवतो, अनेक योजना आपण करोना काळामध्ये आपण आम्ही तळेगावला करोना सेंटर चालू केलं होतं। मला आठवतं मी त्या करोना सेंटरमध्ये फिरत होतो, साहेबांच्या नेतृत्वाखाली ते चालू केलं होतं आणि जवळजवळ 300 ते 400 लोकांचे प्राण आम्ही त्या ठिकाणी वाचवले होते। सुद्धा मृत्यूचा आकडा त्या ठिकाणी झाला नाही। हे का बरं झालं तर छत्रपती प्रतिष्ठानला तुमच्या सगळ्यांचं, त्यातल्या त्यात आमच्या गटातल्या युवकांचं जे पाठबळ आहे, साहेबांचं पाठबळ आहे, इंद्रजित भाऊंचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं आम्हाला पाठबळ मिळतं। आणि त्यातल्या त्यात सांगायचं म्हणजे की त्या प्रतिष्ठान बरोबर ज्यावेळेस मी झेडपीत आलो आणि झेडपी ते तसा कालावधी 2-2.5 वर्षाचाच मिळाला, पण ना भूतो ना भविष्यते असे कामं साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करून दाखवले। या तळेगाव गटामध्ये तळेगावची पीएचसी पहा, आपण 40 वर्ष जुनी पीएचसी होती, सरकारी दवाखाना, अतिशय उत्तम सरकारी दवाखाना झाला, रस्त्यांची अनेक कामं झाली। आपल्याला
एकच ध्येय. आणि माझं मी आज परत गावच्या सगळ्या लोकांसमोर एक गोष्ट सांगतो. हे पा पद येत असतात जात असतात, कोणाच्या कपाळावर शिक्का नाही, परंतु महेंद्र घोडगेचा प्रामाणिक हेतू या गावाचे या गटाचं चांगलं काम करायचा. आणि या गावामध्ये पाणी कसं येईल, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. निळवंड्याचं पाणी काही त्याचं टेंडर झालेलं आहे, टेंडर तयार आहे पण टेंडर रोखून ठेवलेलं आहे. आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे देव नदीचं पाणी. 70% चिंचोली गुरव खासदार साहेब नाशिकच्या हद्दीत जातं. आमच्या चिंचोलीच्या लागून देव नदीचं आहे ना जे पाणी आहे त्याला आपण जे अतिरिक्त पाणी म्हणतो पूर पाणी, तर ते पाणी जर चिंचोलीमध्ये एक फाटा मिळाला तर 60 ते 70% चिंचोली त्या ठिकाणी कव्हर होते. ते पाणी सुद्धा खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. आता या ठिकाणी सगळी कामं चालू आहेत. विषय फक्त 2 पाण्यांचा राहिला. निळवंड्याचं पाणी फिरलं पाहिजे आणि देव नदीचं पाणी फिरलं पाहिजे. याच्या पलीकडे आमच्या इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांना काही नकोय. या ठिकाणी एक विकासाच्या पर्वाची सुरुवात केलेली आहे. पुढील काळातले अतिशय आपल्याला खासदार साहेब जे आहेत त्यांना विकास पुरुष म्हणतात. खासदार साहेबांनी कालच सांगितलं की आपल्याला कार्यक्रम झाल्यानंतर आज काहीतरी वेळ काढून 1 तासभर तुमच्या गटातले काही कामं करायचे त्या विषयावर आपल्याला बसायचंय. मी साहेबांना बोललोय नव्हतो, साहेब आत्ताच खासदार झाले, म्हटलं साहेब लगेच कुठं मागण्या चालू करू तुमच्याकडं, परंतु खासदार साहेब म्हटले नाही कामांना लगेच सुरुवात करायची. खासदार साहेब आहेत, आमदार थोरात साहेब आहेत, यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम आपल्याला करायचं. थोरात साहेबांबद्दल बोलायचं म्हटलं तर आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे जर आघाडीचं सरकार तर 100% येणार आहे. आणि आघाडीचं सरकार जर आलं तर आपला तालुक्याचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे. आणि त्यांना जर मुख्यमंत्री करायचं असेल तर आपण त्यांच्या पाठीमागे ठामपणे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. ते मतातून त्यांना दाखवलं पाहिजे. मतातून दाखवल्यानंतर त्यांच्याकडनं आपण कामं सुद्धा चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो. मी या ठिकाणी आता जास्त काही बोलत नाही, परंतु मुलांनो आवडलेच दप्तर वगैरे आवडले का? आपल्या प्रतिष्ठानचं आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत कोण आहे? छत्रपती. मग माझी या ठिकाणी अजून एक सूचना आहे. आपल्या शाळेकडे आपल्या गावची जाणारी कमान जी आहे, जी वेस बांधलेली आहे, त्या वेशीला सुद्धा नाव काय पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. ज्यांनी सहकार्य केलंय, ज्यांनी पुढाकार घेतलाय, त्यांचं सौजन्य म्हणून आपण नाव ठेवूया. परंतु आज सगळ्यांचा बाकीच्या लोकांचा होकार आहे का नाहीये? सगळे ज्येष्ठ मंडळी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार नाव असलं पाहिजे का नाही? माझी तेवढीच एक इच्छा आहे की आपल्या या विषयाला ते नाव हे झालं तर आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने काम करता येईल. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात. दोन्ही आपल्या हायस्कूलचे शिक्षक असतील, प्राथमिक शाळेचे शिक्षक असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने गडाख सर असतील, आमचे वाचवले सर असतील, सगळे अतिशय चांगल्या पद्धतीने खूप या ठिकाणी शाळेचं काम चालू आहे. मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद